शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी विनोद सननसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी आता माझ्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि माझा जो प्लॉट आहे माझ्या पाठीमागं बघा, हा चारी बाजूने जो प्लॉट दिसतोय हा माझा स्वतःचा प्लॉट आहे। आणि या प्लॉटमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत की आपल्याला पहिली फवारणी कोणती करायची। शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी कोणती करायची आणि कधी करायची, फवारणीचा वेळ कोणता असतो आणि कोणत्या वेळेला आपल्याला फवारणी या ठिकाणी करायची, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ही संपूर्ण माहिती या ठिकाणी गेली पाहिजे। शेतकरी मित्रांनो, बघितलं जर आपण या ठिकाणी बरेच पैसे आपण या ठिकाणी खर्च करतो आपल्या पहिल्या फवारणीसाठी आणि औषधं खूप भारी भारी मारतो। तर मी तुम्हाला या ठिकाणी आज असं काही सांगणार आहे की आपलं स्वस्तामध्ये आपली या ठिकाणी पहिली फवारणी होऊन जाणार आहे। स्वस्ती म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला जवळपास फक्त 30 ते 40 रुपये खर्च या ठिकाणी येणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि एकदा मी तुम्हाला माझ्या प्लॉटमध्ये जे कपाशी आहे त्या कपाशीची क्वालिटी एकदा दाखवून देतो। कपाशीची क्वालिटी दाखवल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती देणार आहे। मित्रांनो, कपाशीची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा, नक्की सांगा। तर चला आता एकदा तुम्हाला कपाशी दाखवून देतो, त्याच्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर बघा, कपाशीची क्वालिटी एवढी छान आपल्याला या ठिकाणी दिसते की कपाशीची लांबी, वाढ, कपाशीला फांद्या, डांगा भरपूर या ठिकाणी येऊन गेलेला आहे। आणि विशेष म्हणजे कपाशीवरती कुठलंही आपल्याला रोगराई या ठिकाणी दिसत नाही। बघा कपाशीची क्वालिटी बघा, कपाशी तुम्हाला या ठिकाणी काहीच दिसत नाही, संपूर्ण कपाशी या ठिकाणी चांगली दिसते। तर शेतकरी मित्रांनो, कपाशी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला या कमेंटच्या माध्यमातून मला या ठिकाणी कळवा। आणि व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पूर्ण बघायचा आहे। आता मी तुम्हाला पुढं संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पूर्ण कपाशी पाहून घेतली। कपाशीवरती आपल्याला कुठलाही रोगराई या ठिकाणी दिसली नाही आणि कपाशीची जे क्वालिटी आहे ते क्वालिटी एक नंबर तुम्ही या ठिकाणी बघितली। आणि कपाशीवरती जे आपल्याला कपाशीला डांगा, फुलं, पात्या किती आलेल्या आहेत हे आपण या ठिकाणी सर्व पाहिलं। तर मित्रांनो, या कपाशीसाठी आम्ही पहिली फवारणी कोणती केली होती आज आपण या ठिकाणी ही माहिती घेणार आहोत। चला मी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी देतो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही माहिती लवकरात लवकर शेअर करा। चला तर आता मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्या फवारणीसाठी आता जवळपास सर्व शेतकरी बाजारातून 1000 रुपये खर्च करतात। 1000 रुपयाचा आपण या ठिकाणी औषधी खर्च करतो, परंतु मी आज तुम्हाला एकदम स्वस्त औषधी या ठिकाणी सांगणार आहे। बघा, स्वस्त म्हणजे आपण 20 ते 30 रुपये प्रति एकर खर्च या ठिकाणी करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना सांगा। चला तर मी पूर्ण एक एक करून तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती सांगणार आहे। तर बघा, आता आपल्या कापूस जर समजून घ्या, आपण सलग 2 वर्ष जर आपण कापूस लावला तर त्यासाठी आपल्याला 25 ते 28 दिवसानंतर पहिली फवारणी या ठिकाणी करावी लागते। शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या वर्षी कापूस जर लावला तर आपल्याला या ठिकाणी 25 ते 28 दिवसानंतर आपल्याला या ठिकाणी पहिली फवारणी करणं अत्यंत गरजेचं असते। आणि बघा, गहू, मिरची, हळद या पिकानंतर कापूस लागवडीनंतर 30 ते 32 दिवसांनी पहिली फवारणी करावी लागते। बघा, आता आपण जर गहू, मिरची, हळद या पिकावर जर आपण कपाशी लावली तर आपल्याला किती दिवसानंतर या ठिकाणी कपाशी फवारावी लागते, तर बघा 30 ते 32 दिवसांनी आपल्याला या ठिकाणी पहिली फवारणी करावी लागते। दुसरी गोष्ट म्हणजे पहिली फवारणीसाठी औषध प्रमाण आणि खर्च। आता बघा, आता पहिल्या फवारणीसाठी आपल्याला औषध कोणतं घ्यायचं आहे आणि त्याचं प्रमाण आणि खर्च किती करायचा आहे, तर तो खालीलप्रमाणे आहे। बघा, पहिल्या फवारणीसाठी कोणतेही महागडे टॉनिक किंवा ह्युमिक ॲसिड वापरून पैसे वाया घालवू नका। शेतकरी मित्रांनो, पहिल्या फवारणीसाठी आपल्याला या ठिकाणी महागडं टॉनिक किंवा ह्युमिक ॲसिड वापरून पैसे वाया घालायचे नाही। तर बघा, आपल्याला या ठिकाणी आता काय घ्यायचं आहे, तर जे औषध आपण या ठिकाणी घेणार आहे त्याचं नाव आहे इमिडॅक्लोप्रिड 17.8%। शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हे औषध घ्यायचं आहे इमिडॅक्लोप्रिड 17.8%।
आणि याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण बघा, जर तुमचा 15 लिटरचा जर पंप असेल तर आपल्याला या ठिकाणी एका पंपासाठी 10 मिली हे औषध या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे जे औषध आहे जे आपलं जसं आपलं कम्प्युटर औषध जसं काम करतं, हे औषध तेच या ठिकाणी काम करणार आहे. तर बघा आता, तर शेतकरी मित्रांनो बघा, खर्च असा वाचवा ब्रँडेड विरुद्ध जेनरिक. शेतकरी मित्रांनो बघा, आता आपण बाजारातून ब्रँडेड कंपनीचे हेच औषध अंदाजे कमीत कमी आपण 3200 ते 3000 प्रति लिटर प्रमाणे, तर चांगल्या सामान्य जेनरिक कंपनीचे औषध फक्त 1000 प्रति लिटरच्या आसपास मिळतं. शेतकरी मित्रांनो, सांगायचा अर्थ असा की हेच कंपनीचे औषध जर आपण बाजारातून जर आणलं चांगल्या ब्रँडेड कंपनीचे, तर आपल्याला या ठिकाणी 3000 ते 3200 पर्यंत पडतं. आणि हेच औषध आपण जेनरिक मध्ये आणलं तर फक्त आपल्याला 1000 प्रति लिटरच्या आसपास मिळतं. आणि बघा, विशेष म्हणजे दोन्ही औषधं एकच काम करतात. तुम्ही ब्रँडेड कंपनीचे आणा किंवा जेनरिक कंपनीचे आणा, दोघी औषधं या ठिकाणी एकच काम करणार आहे. बघा आता एकराचा खर्च, आता मी तुम्हाला एका एकरामध्ये किती खर्च लागतो ते सांगतो. बघा आता 1000 लिटरच्या औषधामुळे एका पंपाचा खर्च फक्त 10 रुपये येतो. शेतकरी मित्रांनो, फक्त 10 रुपये खर्च आपल्याला या ठिकाणी येतो. तर बघा, एका एकरात 2 ते 3 पंप आपल्याला या ठिकाणी लागतात आणि तुमचा एकूण एकरी खर्च फक्त 20 ते 30 रुपये या ठिकाणी होतो. जास्तीत जास्त 40 रुपये पकडून घ्या. आणि बघा आता, सर्वात महत्वाची काळजी कोणती घ्यायची आपल्याला, हे बघा, सर्वात महत्वाची काळजी म्हणजे आपल्याला या ठिकाणी फवारणी प्लेन असावी. आपण जे फवारणी करतो ते एकदम आपल्याला या ठिकाणी प्लेन घ्यायची. तर बघा, फवारणीमध्ये काय मिक्स करू नये. बघा, पहिल्यांदा फवारणीत कोणतेही ह्युमिक ऍसिड, टॉनिक, पीजीआर, विद्रव्य खत, वॉटर किंवा बुरशीनाशक एकत्र करू नये. फवारणी पूर्णपणे प्लेन असावी. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला कोणतंही औषध मिक्स करायचं नाही, पूर्णपणे प्लेन फवारणी या ठिकाणी ठेवायची. तर बघा आता, काही कारणामुळे जर आपले झाडे लाल पडत असल्यास आपल्याला या ठिकाणी बघा, आता मे जून महिन्यातील कडक उन्हामुळे जर झाडाची साल भाजून झाडे लाल पडत असतील तरच फवारणीमध्ये सोबत सल्फर 80% WDG 30 ग्रॅम प्रति पंप मिक्स करावे. शेतकरी मित्रांनो, जर आपले झाड जर लाल पडत असतील तर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. आणि बघा, झाडे निरोगी आणि हिरवी असतील तर सल्फरची अजिबात गरज नाही. जर तुमच्या कपाशी झाडे जर चांगली हिरवगार असतील तर आपल्याला या ठिकाणी सल्फरची अजिबात गरज पडत नाही. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचे म्हटलं तर पहिली फवारणी करताना वरील आता मी जे काही तुम्हाला माहिती सांगितली त्याचं तुम्ही काटकोरपणे पालन करा. बाजारातील महागड्या औषध कंपनीच्या नादी लागू नका, त्यांना बळी पडू नका, कारण आपली शेती आपला खर्च. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर लाईक करून ठेवा, कमेंट करून ठेवा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ अर्जंटली पाठवा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. आणि मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती अशीच नवीन व्हिडिओ या ठिकाणी देत राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला हे एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला कमेंटद्वारे मला कुठलाही प्रश्न या ठिकाणी विचारू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.